आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीपजी भालके सर कित्येक वर्ष या स्पर्धेला त्यांच्या आवाजाने निश्चितच एक वेगळ्या उंचीवर ते घेऊन गेलेले आहेत. संदीपजी भालके सर आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. या सर आपलं स्वागत. तोपर्यंत ऐकूयात गोटू गाडेकर यांच्या माध्यमातून सुंदर सुमधुर असं गीत. धन्यवाद शाहरुख पठाण. नमस्कार मित्रांनो. सहकारातील महामेरू आणि सहकाराला एक उंचीवर घेऊन जाणारं नेतृत्व, बुलंद महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते लोकनेते माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब प्रीमियर लीग 2026 साठी उपस्थित सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असणार आहे. आणि या मैदानामध्ये जात असताना आज आपण पाहतो की अगदी अहिल्यानगर जिल्ह्याचा मानाचा करंडक विश्वचषक सिब्बान शेख पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवर इथे हवाई यात्रा षटकार. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार आपण विशाल धारक आपण मैदानामध्ये बघत आहोत आणि त्यांच्या समवेत आणि सादिक शेख यांना आपण मैदानात पाहत आहोत. अभिमन्यू ऋग्वेद किंग समृद्धी 11 निमगाव जाळी. हा चेंडू मात्र पूल केलेला आहे. मिड विकेटमध्ये आपण बघणार आहोत 5 क्षेत्ररक्षक येत आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला या दरम्यान जे पाहायला मिळणार आहे. दरम्यान धावफलकावर 2 धावा येत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संघ मालक म्हणून प्रवीणजी जोंधळे, राहुल डेंगळे, ओंकार जोंधळे, विशाल गागरे जे या ठिकाणी अभिमन्यू ऋग्वेद किंग्स समृद्धी 11 निमगाव जाळी संघाचे मालक आहेत. संघ मालक सिब्बान शेख. पुढचा बॉल पहा. अजय यरमलला फिरकीने अगदी त्या ठिकाणी फसवलं आणि चेंडू सीमारेषा पार गेला. चौकार. तदनंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बेलाळे, तुषारभाऊ शिंदे युवा मंच, तुषारभाऊ शिंदे, मल्हार शेठ जेलगुले, अजय यरमल, सचिन शेठ जेलगुले, आयकॉन अरबार शेख. तर जाऊया परत एकदा मैदानामध्ये. सिब्बान शेख यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू खेळला गेला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा काय बॅटिंग या ठिकाणी होताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. आणि सिब्बान शेख आज आपण म्हणतो ना की तरुण वर्गासाठी एक आदर्शवत खेळाडू म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याचं क्रिकेट, या संगमनेर तालुक्याचं क्रिकेट अगदी आखाती देशांपर्यंत घेऊन जाणारा हा सिब्बान शेख. नवनिर्माण की जान सिर्फ और सिर्फ सिब्बान. आणि इथे आपण पाहतो की सिब्बानच्या गोलंदाजीवर आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 16 ही धावसंख्या. विशाल धारकची ती आडनावातच मात्र धारक आहेत आणि इथे आक्रमक फलंदाजी धारण करतानाही पाहायला मिळत आहेत विशाल धारक आपल्याला. यावेळेस पुढचा बॉल आणि इथे पहा चेंडू लॉंग ऑफ रिजन सीमारेषा पार. चौकार. 4 धावा.
वीस ही धावसंख्या आपणाला धावपलिकावर पाहायला मिळते आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपणाला जो पाहायला मिळत आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा विश्वचषक मी पहिल्यापासून या स्पर्धेला म्हणत आलो, कारण एक बहारदार आयोजन आणि नियोजन ह्या स्पर्धेच्या माध्यमातून डे क्रिकेटची स्पर्धा गाववाईजपासून झालेला प्रवास आज आपण डे नाईटमध्ये पाहत आहोत आणि तदनंतर अगदी सर्व संगमनेर तालुक्यातील खेळाडू ऑक्शनच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपणाला पाहायला मिळाले. आमचे सिद्धार्थभाई थोरात असतील, प्रशांत अभंग, सौरगांना कडलग असतील, अनिल केदारे असतील, त्यानंतर संतोष मामा आहेत, आमचे बांगर पाटील आहेत, अनेक सहकारी जे या स्पर्धेच्या माध्यमातून नागेश आमचा असेल, अनेक सहकारी जोडले गेले. अर्थात सोहेल पिंजारी फिलहाल हमारे कमेंट्री बॉक्स के अंदर स्कोरिंग का काम कर रहे हैं यहाँ पर. आता पंकज पाटील आम्हाला पहिल्यापासून हिस्ट्री माहिती आहे बरं या स्पर्धेची. सुरुवातीपासून आम्ही जोडले गेलो आणि एक चांगली संधी आम्हाला आयोजन कमिटीने दिलेली आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात मैदानामध्ये होत असताना राजे उमाजी नाईक डेड बॉलचा इशारा आलेला आहे, कारण स्पर्धा किती उंचीवर गेली. आज या स्पर्धेमध्ये अनेक मोठे खेळाडू स्वतःहून म्हणतात की आम्हाला चान्स मिळाला पाहिजे, संधी मिळाली पाहिजे. सादिक शेखला आपण बघणार आहोत ओव्हर क्रमांक 2 साठी. ते पहिला बॉल पहा सुरेखरित्या खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण बघणार आहोत. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. आरब शेख आपण या ठिकाणी पाहत आहोत. आयकॉन खेळाडू आहेत राजे उमाजी नाईक वेल्लाळे संघाचे. जरूर बदलापूर, आता इथे बदलापूरहून आलेले आहेत. दुसरे षटक त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. तर दुसऱ्या बाजूला विशाल धारक एक आक्रमक रूप धारण केलेला आहे मैदानामध्ये, त्यांना आपण पाहत आहोत. ते रिव्हर्शिप करण्याचा प्रयत्न होता. अजय येरमाल अजयला आपण पाहत आहोत. तर वेल्लाळे संघ आपण बघत आहोत. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान 2025चा उपविजेता राहिलेला हा संघ आहे आणि 24ला पण उपविजेता, म्हणजे 2 वर्ष लगातार उपविजेता पद मिळालेलं आहे आणि पहिलं अजिंक्यपद या स्पर्धेचं मिळवण्यासाठी झटत आहे. फुलटॉस बॉल उडवला, लॉंग ऑनमध्ये चेंडू सीमारेषा पार, फरार, चौकार. अक्षय जराड पण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. आमचा कृष्णा डीजेचा आवाज तब्बल 12 वर्षापर्यंत या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकायला मिळत आहे. तिथे हा चेंडू पहा खेळला गेलेला आहे, परंतु याच्या अगोदर नो बॉल होता, बरोबर किरणजी. सादिकला पण स्ट्राईकवर बघणार आहोत. आता एक धाव आलेली आहे. पुढचा बॉल बघूया. अरब शेखचा मैदानामध्ये चेंज ऑफ पेस ओळखला, परंतु तिथे पहा काय प्रयत्न आहे क्षेत्ररक्षकांचे. अप्रतिम प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा इथे गोलंदाज थोडेसे खाली पडले, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू अडवत आहेत. अरे या खेळातूनच आपल्याला जे पाहायला मिळतं ना की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या युक्तीप्रमाणे आपल्याला हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. सांघिक कामगिरी, सांघिक नियोजन आणि एक चांगलं दर्जेदार या स्पर्धेच्या निमित्तानं नियोजन होत असताना आपण जे पाहत आहोत, एकूण धावफलक जर पाहिला 28 धावांवर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
एकच धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे. काय सेफ आहे. पंकज पाटलांनी सुद्धा फार मोठी उंची गाठलेली आहे स्पर्धेच्या निमित्तानं. पंच आहेत आमचे. तर बघूया परत एकदा मैदानामध्ये आपण आरबला बघणार आहोत. यावेळेस विशालचा फटका. एक हवाई यात्रा करत असताना आपल्याला डीप लॉंग ऑन सीमा रेषा पार जाणारा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा. धावसंख्या 34 धावांवर पोहोचलेली आहे. विशाल धारकची एक आक्रमक फलंदाजी आपल्याला या दरम्यान जी पाहायला मिळते आहे. तर बघूया पुढचा चेंडू. आरब शेख आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघणार आहोत. ओ विशाल खोदून चेंडू काढला. तिथे आहे ज्ञानेश्वर खेमनर साकूर के ठाकोर. पहा अगदी सरळ फेकी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एष्ट्या उडवल्या परंतु इथे बहुतेक फलंदाज क्रीजमध्ये पोहोचले गेलेले आहेत आणि 2 षटक निश्चित इथे संपताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 34ची धावसंख्या धावफलकावर बनत असताना आपल्याला जी पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अभिमन्यू ऋग्वेद किंग समृद्धी 11 निमगाव जाळी. या वर्षी पहिल्यांदाच आपल्याला प्रवीणजी जोंधळे, राहुलजी डेंगळे, ओंकार जोंधळे आणि विशाल गागरे यांच्या मालिकेचा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पहिल्यांदाच पहिल्या वर्षामध्ये बघूया कारण त्यांच्यासाठी हे पहिलं वर्ष आहे. संघमालक म्हणून अनेक टीम अनेक संघमालक इच्छुक असतात. आयोजन कमिटीच्या पुढेही प्रश्न असतात की प्रत्येकाला कोणाला टीम द्यायची. कारण एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा असते की प्रत्येक जणाला वाटतं की आम्ही संघ मालक झालो पाहिजे. परंतु त्या ठिकाणी आपण प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. ओव्हर क्रमांक 3 साठी आपण बघणार आहोत. इथे पहा सादिक मात्र चेंडू उडवताना आपल्याला पाहायला मिळेल आणि चेंडू जाईल डीप मिडविकेट सीमा रेषा पार. चौकार. अजय यरमल तुमचा एक अतिरिक्त खेळाडू इकडे पाठवून द्या. नाही का बॉलरचं नाव सांगा. नाही प्रथमेश. ओके प्रथमेश हसे आपण बघत आहोत मैदानामध्ये. इथे मात्र सुरेख चेंडू आहे मैदानात आपण बघत आहोत. सादिकसाठी निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल येईल मैदानामध्ये. आणि अजय यरमल आपण पाहत आहोत सातत्याने या स्पर्धेमध्ये एक संघमालक म्हणून जबाबदारी पार पाडतात. त्यांच्यासाठी सुद्धा 2 पर्व 24 आणि 25 मध्ये उपविजेतेपद त्यांना जे मिळालेलं आहे. इथे फुलटाच बॉल दिशा दिली गेलेली आहे. पाहूया ज्ञानेश्वर खेमनर मात्र दूर राहतील. एक्स्ट्रा कव्हरमध्ये इथे चौकार आला. 4 धावा. धावसंख्या बनली गेली 42 धावा. कोण हां हो का गणेश भाऊ पर्वत काय चिरंजीव काय त्यांचे अमोल भाऊ. हां त्यांना जरा आतमध्ये घ्या गणेश भाऊ. कारण काय बॉल कधी येईल कसा येईल हे सांगता येत नाही. व्हाईट बॉल आलेला आहे बघा. आता इथे व्हाईट बॉल आलेला आहे. त्रेचाळीस धावसंख्या धावफलकावर आपण बघत आहोत. आणि प्रथमेश हसेल आपण बघत आहोत. इथे ओव्हर घेऊन आलेला आहे मैदानामध्ये.
जे जनता राजा प्रतिष्ठानचे अमोलभाऊ कवडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांचंही स्वागत असणार आहे. बघूया पुढचा चेंडू मात्र मैदानात आपण बघणार आहोत प्रथमेशचा. सादिकला आपण पाहत आहोत एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू खेळणार आहे. तिथे आपण ज्ञानेश्वर खेमनर यांना बघत आहोत. एक धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 44 ही धावसंख्या धावफलकावर बनली गेलेली आहे. तसं जर आपण पाहिलं नाही, या विद्युत रोषणाईमध्ये हे नटलेलं मैदान अनेक तमाम क्रीडा रसिकांना आकर्षित करत असं. अनेक जण आपण जर पाहिलं यावेळेस यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असतात. पुढचा बॉल उडवला, तिथे गॅप आहे मोठा आणि चेंडू जाणार आहे तिथे मात्र छोटा होत सीमारेषा पार, चौकार. वाजवत आहेत नाकाबंदी, परंतु ही नाकाबंदी फलंदाज ठेवत नाही आहेत. ती चेंडू आला की चालला बंदीच्या बाहेर, म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालची फलंदाजी. हा पुढचा चेंडू पाहूया. अजय यरमल चेंडूवर आहे, निर्धाव चेंडू जाणार आहे. आता राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे हा संघ आपण पाहतो की 24 आणि 25मध्ये कॉल बॅकमधून हा संघ अगदी अंतिम फेरीमध्ये पोहोचतो. हा या संघाचा इतिहास आहे. 48 धावसंख्या आहे धावफलकावर. आणि बघा मागच्या मला वाटतं 24मध्ये आपण ज्यावेळेस 2 आयकॉन दिलेले होते, आणि त्यावेळेस एक आयकॉनच्या जोरावर हा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 48 ही धावसंख्या आपल्याला या दरम्यान जी धावफलकावर पाहायला मिळते आहे. मैदानामध्ये आपण बघणार आहोत आता पंकज पाटील जे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत, त्यांना आपण बघणार आहोत. ओव्हर क्रमांक 4ची सुरुवात ह्या दरम्यान आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. परत एकदा अरब शेख आपल्याला या ठिकाणी गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे. एक चांगली सुरुवात पहिल्या विकेटसाठी आपण विशाल आणि सादिक यांना पाहत आहोत, जे एक चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 48 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. हा पुढचा चेंडू इथे बघा, हा चेंडू उडवला गेला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक सिंगल मात्र घेतली जाणार आहे. तिथे क्षेत्ररक्षक येत आहे जरूर चेंडूवर, आणि स्ट्राईक जास्त करून जर आपण पाहिले तर विशाल यांच्याकडे देण्याचा प्रयत्नसुद्धा या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळत आहे. 49 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. चौथे षटक जे मैदानामध्ये आपण पाहत आहोत, आज आजच्या पहिल्या दिवसामध्ये 100 पार ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली, आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला एक चांगल्या लढती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत या मैदानामध्ये. तर पाहूया, अरब शेख जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल स्ट्राईकवर असणार आहे. हा चेंडू मात्र फटका फसला, तिथे अक्षय जरड चेंडूवर येत आहेत आणि इथे विकेटचं होणार आहे पतन. पहिली विकेट, 49 धावांची भागीदारी संपुष्टात येत असताना आपल्याला अभिमन्यू ऋग्वेद किंग्स समृद्धी 11 निमगाव जाळी या संघाची पाहायला मिळते. विशाल बाद झालेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आपण बघणार आहोत रनोका राजा अल्ताफ शेख आपण मैदानात बघणार आहोत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झालेला आहे. 49 धावांची भागीदारी ते संपुष्टात येत असताना आपल्याला जी पाहायला मिळाली, आणि आयकॉन अरब शेख यांच्या माध्यमातून एक विकेट ही मैदानामध्ये आलेली आहे. तर बघूया आता यावेळेस मात्र अल्ताफ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अल्ताफ शेख एक शांत आणि संयमी खेळाडू, परंतु नेहमी सदैव एक चांगल्या खेळीला प्राधान्य देणारा हा मैदानातील एक स्टार खेळाडू असतो.
परंतु पहा किती वेगात चेंडू टाकलेला आहे तिथे. होकार नकार, शेवटी नकार, परंतु पंचांचा वाईड बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिरिक्त धावेबरोबर अभिमन्यू ऋग्वेद किंग्स समृद्धी 11 निमगाव जाळी संघाच्या 50 धावा या दरम्यान धावपलकावर लागत असताना आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 50 धावा 50 गाठली गेलेली आहे. आणि बघूया या दरम्यान परत एकदा आरब तयार असणार आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हा मात्र सुरेख चेंडू आहे. या अगोदर थोडासा वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडीशी दिशा भरकटली गेली होती आणि त्यामुळं आपण जर पाहिलं तर तिथे वाईट बॉल हा आपणाला जरूर पाहायला मिळाला. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षय यांचं कौतुक करावं लागेल, जे एस्ट्यांच्या अगदी जवळ थांबलेले आहेत. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करत होते. पहा धाव, होकार नकार, इथे नेम मात्र चुकला. दरबारातून चेंडू गेला आणि इकडे पहा धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. तर बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आले आणि चेंडू सोडून दिला. आता प्रयत्न त्यांचे चांगले होते, परंतु प्रयत्न करत असताना, मेहनत करत असताना त्या मेहनतीचं फळही मिळालं पाहिजे. त्या लेवलची मेहनत केली पाहिजे. लेग बाईटच्या स्वरूपात आलेली एक सिंगल आपणाला या दरम्यान पाहायला मिळणार आहे. 51 धावसंख्या धावफलकावर बनत आहे. सादिक आघाडीचे फलंदाज सुरेख फटका खेळत आहे बघा. आणि तिथे चेंडू अडवला गेला. परत एकदा अगदी आपण पाहतो की चेंडू रोखला जाणार आहे. या दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलक 2 धाव्यांच्या माध्यमातून 53 या धावसंख्येवर आपण मैदानात बघत आहोत. राजीव उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे. यावर्षी आपण जर पाहिलं तर तुषारभाऊ शिंदे युवा मंच, तुषारभाऊ शिंदे, मल्हारी शेठ जेलगुले, अजय येरमल, सचिन शेठ जेलगुले हे संघ मालक आहेत. हा पुढचा बॉल बघूया. चेंडू हवेत आहे आणि हवेबरोबर इथे हवाई षटकार पाहायला मिळणार आहे. 6 धावा. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 59 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळती आहे. सिबान शेख पहिला बॉल पहा काय फटका मारला. लॉंगॉनमध्ये झेल सुटला. आता अल्ताफ शेखला जीवनदान दिलेलं आहे. अगदी चेंडूवर चापट मारली होती. चापट त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चापट झेल सुटला गेलेला आहे. 60 धावसंख्या आपण बघत आहोत. सिबान शेख पुढचा चेंडू मैदानामध्ये. इथे बघा अरब शेख येत आहे चेंडू खाली आणि सादिकची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया 60 ही धावसंख्या आपण धावफलकावर बघत आहोत आणि मैदानात दानिश खतीब दाखल झालेला आहे. सिबान शेख आघाडीचा फलंदाज आत्ताच आपण पाहिला. तर इथे अभिमन्यू ऋग्वेद किंग्स समृद्धी 11 निमगाव जाळे या संघाचा आपणाला बाद होताना पाहायला मिळाला. सादिक शेख मैदानाच्या माघारी पोहोचलेला आहे. फुलटास बॉल आले आपण पाहत आहोत. डीप मिड विकेटमध्ये चेंडू खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवर येत आहेत. एक सिंगल धाव या दरम्यान बनताना आपल्याला जी पाहायला मिळणार आहे. 61 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जात आहे. ओव्हर क्रमांक 5
सिबान शेख गोलंदाजी करत असताना आपण बघणार आहोत अल्ताफ शेख. इथे बघा काय चेंडू टाकला होता, एक सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान मारा हा आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळालेला आहे. आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं सिबान शेख या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. एक भन्नाट वेग, गोलंदाजीमध्ये धार, परंतु दुसऱ्या बाजूला अल्ताफ शेख त्याच लेवलमध्ये आक्रमण करत असतो. इथे बघा अरब शेख एक सुरेख झेल घेत आहेत आणि इथं अल्ताफ राजा तुम तो ठेरे परदेसी बाद झालेले आहेत. नितीन वरपे. आणि बघूया कनोलीचे खेळाडू आहेत. सिबान शेख, डेड बॉलचा इशारा आलेला आहे. पंकज पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला जो पाहायला मिळत आहे. आणि जरूर एक आक्रमक फलंदाजी सुद्धा ही खास वैशिष्ट्य आहे नितीनची, परंतु समोरही एक मोठे गोलंदाज आहे. हा पहिला बॉल होता. बघूया अरब येत आहे चेंडूवर आणि इकडे मात्र चेंडू फेकला गेला. आणि इकडे बघा खाया पिया कुछ नाही और मार खाया पुन्ने. लेग बाईज धावा 5 धावा आलेल्या आहेत. रिव्ह्यूची मागणी करतायत पंच. नो बॉलसाठी आता बघूया तिसरे पंच आहेत या ठिकाणी काय निर्णय देणार आहे ते कळेल आपल्याला. सिब्बान भाई थोड़े नाराज हो चुके मैदान के अंदर. सिब्बानला ही अपेक्षित नव्हतं, परंतु क्रिकेटमध्ये अनपेक्षित असं काही बरंचसं काही घडत राहतं. फेअर डिलिव्हरी असेल, परंतु या 5 धावा तर जरूर आलेल्या आहेत. लेग बाईटचा आलेला चौकार आपण पाहतो. खाया पिया कुछ नाही मार खाया पुन्ने. फेकला गेला चेंडू. बॅकअपसाठी अडवण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू आणला नाही. चेंडू अगदी सीमारेषा पार गेला आणि 5 षटक संपलेले आहे. 5 षटकानंतर 66 धावसंख्या अभिमन्यू ऋग्वेद किंग्स समृद्धी 11 निमगाव जाळी या संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. अंतिम षटक जे मैदानामध्ये असणार आहे आणि प्रथमेश हासे आपणाला या शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांची गर्दी आपणाला समोरच्या बाजूला पाहायला मिळते आहे. अंतिम सामन्यासाठी जर आपण पाहिलं तर फार मोठी गर्दी या मैदानाला जी पाहायला मिळत असते आपणाला. आणि पाहूया बाईच्या स्वरूपात एक धाव. बॉलर कोण होतो? निलेश सोंगाळ गोलंदाज आलेले आहेत आणि ते एक धाव सुद्धा पूर्ण केली गेलेली आहे. तर नितीन खातं कवा खोलणार,
कारण दोन्ही चेंडूवर, परंतु धावा तिथे आलेल्या आहेत त्याच्या. तिथे डॉट बॉल काही पाहायला मिळाला नाही आहे. यावेळेस पहा एक चांगला चेंडू आहे दानिशसाठी आपण बघत आहोत आणि विकेट येते पहा मैदानात. दानिश खतीब बाद होताना पाहायला मिळतील आपणाला. हे आपले उचलून धरलं पंकज पाटील यांनी आणि विकेट येताना आपल्याला जी पाहायला मिळते आहे. बघूया पुढचा चेंडू मैदानात. ओ भैया मनियारसाठी हा चेंडू आपण बघणार आहोत. भैया देखते ही रह गए और गेंद विकेट कीपर के दस्तानों के अंदर जा चुकी है. आणि समर्थ गुंजाळ यांना आपण पाहत आहोत. यावेळी चेंडू खेळला जाणार आहे. बघूया एक धाव वेगात पूर्ण केली गेलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अक्षय येत आहे चेंडूवर पहा तिथे एकच धाव मात्र मिळणार आहे. समर्थ गुंजाळ जे जरूर या स्पर्धेच्या निमित्तानं रील बनवताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावसंख्या 68 धावा. पहा नितीनचा फटका इथे एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण बघणार आहोत. एक धाव पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्यावर इथे थांबावं लागणार आहे. या दरम्यान आलेल्या 2 धावा 70 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. नितीन सोंगाळ गोलंदाजी करतायत मैदानामध्ये आणि समोर नितीन वरपे आहेत. बघा समोर लाईट चमकती वाटतं. ती व्हाईट लाईट बंद करा. कोणाच्या गाडीची का? धन्यवाद. बघूया पुढचा बॉल मैदानामध्ये. नितीन यांचा यावेळेस नितीन वरपे आक्रमण करतायत. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये षटकार 6 धावा. इथे आपण बघणार आहोत ओव्हरची समाप्ती होतीये. 76 धावसंख्या अभिमन्यू ऋग्वेद किंग्स समृद्धी 11 निमगाव जाळी या संघाने या ठिकाणी धावसंख्या बनवलेली आहे. विजयासाठी लक्ष्य जर आपण पाहिलं तर 77 धावा आहे, अर्थात डबल सत्ता, सत्ते के ऊपर सत्ता. आणि या 77 धावांचं टार्गेट आपण बघणार आहोत. राजीव उमाजी नाईक प्रतिष्ठान, तुषार भाऊ शिंदे युवा मंच वेलाळे हा संघ कशा प्रकारे बनवणार आहे तो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडीशी बातचीत सहकारी करणार आहेत. चला या लवकर बाहेर या. पुढच्या संघाने निमगाव जाळी संघाने ताबडतोब मैदानात जा. आपल्याकडे वेळेचं बंधन पण आहे, त्यामुळं वेळेत आपल्याला ह्या मॅचेससुद्धा आजच्या दिवसातील कवर करून घ्यावं लागणार आहे, पूर्ण करावं लागणार आहे. नितीन वरपे जरा लाईनमध्ये चालायचं आहे हां, कारण आपली स्पर्धा ही प्रतिष्ठेची आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा हा विश्वचषक आहे आणि प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेमध्ये खेळण्याचं एक स्वप्न उराशी घेऊन येतो. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जिंकायचा प्रत्येक संघ मालकाचा प्रयत्न असतो, स्वप्न असतं आणि त्या इराद्याने प्रत्येक संघ मालक या स्पर्धेमध्ये आपल्या सहकाऱ्यांना घेऊन उतरत असतो. 77 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि यानंतर बघूया अजित देशमुख आंबी खालचा, आता संगमनेर तालुका
तर तुमचे संग्राम वाघमारे, ढेरंगे दत्ता ढेरंगे वगैरे आमचे जुने मित्र होते एक कालचे, आंबीच्या टीमचं प्रतिनिधित्व करायचे. आणि इथे बघूया या 77 धावा कशा प्रकारे बनणार किंवा नाही बनणार आहेत. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेलाळे या संघाला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु इथे मात्र आमच्या समालोचन कक्षात बदल होणार आहे आणि समालोचन कक्षामध्ये अजित देशमुख, अंबी खालसा यांच्याकडे मात्र आपण जाणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. सन्माननीय संदीप भालके सर यांचा दमदार आवाज आपण याआधी ऐकलाय. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतोय. या स्पर्धेतील चौथा सामना, आजच्या दिवसातील चौथा सामना जो नक्की सुरू आहे. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे तर त्यांच्या विरोधात संघ खेळण्यासाठी सज्ज झालाय. अभिमन्यू ऋग्वेद किंग्स समृद्धी 11 निमगाव जाळी. मैदानाच्या आतमध्ये दोन आघाडीचे बलंदाज जे नक्कीच दाखल होताना बघायला मिळत आहेत. कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. मला वाटतं ज्ञानेश्वर खेमनर आहे आणि त्याच्याबरोबर सन्माननीय अण्णा पाटील सानप हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक आभार. मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर खेमनर आणि त्याच्या जोडीला ज्ञानेश्वर खेमनर व अरब शेख ही जोडी सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक कोण हाताळणार आहे, कोणाच्या हातामध्ये दिला जाणार आहे चेंडू, हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. नक्कीच आपण बघतोय लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग संगमनेर 2026चा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल धारक वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक घेऊन जो सज्ज झाला गेलाय. कशा प्रकारची असणार आहे कामगिरी हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण स्पर्धेचा पहिला दिवस, महत्वपूर्ण दिवस जो मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आपल्या पहिल्या सामन्यात जे दोन संघ पराभूत झाले त्या दोन संघांमध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे लढत, सुरू आहे सामना. एक चुरशीचा सामना होणार आहे, एक दमदार लढत होणार आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नसणार आहे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती फाईन लेगच्या दिशेनं चढवलंय आक्रमण, चढवलंय हल्ला, आलाय मजबूत षटकार. सत्याहत्तर धावांचं आव्हान जे असणार आहे, पहिल्या चेंडूवरती एक दमदार षटकार आपण अरब शेख या फलंदाजाच्या बॅटमधनं बघितलाय. तदनंतर कशा प्रकारची केली जाणार आहे कामगिरी हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. या स्पर्धेचं केलं गेलेलं दमदार आयोजन आणि नियोजन आहे. नक्कीच अहिल्यानगर जिल्ह्याचा वर्ल्ड कप, अहिल्यानगर जिल्ह्याचा मानाचा करंडक म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. नक्कीच अनेक क्रिकेट रसिक या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. सर्वच क्रिकेट रसिकांचं अगदी मनापासून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये जर बघितले तर विशाल धारकचा पहिला चेंडू, त्यावरती अरब शेखच्या बॅटमधनं आपण एक दमदार षटकार बघितलाय. त्यानंतर कशा प्रकारची कामगिरी केली जाणार, कारण विशाल धारक एक मोठा खेळाडू आहे, आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय. आपल्या नावाचा डंका त्यानं कित्येकदा वाजवलाय. आज कशा प्रकारची असणार आहे कामगिरी.
यावेळेस फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चेंडू खाली टिपला गेलाय, सुंदर झेल. विशाल धारकच्या माध्यमातून केला गेलेला कमबॅक. अरब शेख बॅक टू द पॅव्हेलियन. धाबा असतील त्या तब्बल 6 धाबा. पहिला धक्का पहिला हादरा संघाला जो निश्चितच बसला गेलाय. कशा प्रकारची असणार आहे कामगिरी हे बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण पहिला धक्का पहिला हादरा तर बसलाय. न्यू बॅटर अक्षय जराड जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अक्षय जरड यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे, कारण आपण बघतोय पहिला धक्का पहिला हादरा पहिली विकेट काहीशी लवकर गमवावी लागली. त्यानंतर अक्षय जरड मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बघायला मिळाले. कशा प्रकारची केली जाणार आहे कामगिरी. अक्षय जरड यांची एक खासियत आहे, ज्यावेळेस ते षटकार मारतात अशा काहीशा प्रकारे षटकार मारतात. यावेळेस नक्कीच आपण बघितलंय चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर तर पोहोचेल. अक्षय जरड यांच्या बॅटमधून येणार आहेत चौकार. संघाचं धावफलक जाऊन पोहोचलं जाईल दुहेरी अंकात. 10 धावा संघाच्या सांघिक धावफलकावरती अद्याप ज्या निश्चितच लगावल्या गेल्यात. अक्षय जरड आल्या आल्या 4 धावा वसूल करतात. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आले की काय अशी काहीशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून आल्या आल्याच केली गेली. चला तिथं जयश्री ताईंच्या बोर्ड जवळ जे लहान लहान मुलं आहे ना, तिथं बोर्ड जवळ खेळू नका, आपणास विनंती असणार आहे. धावफलक जर बघितलं तर 10 वरती आहे. सामना क्रमांक आजच्या दिवसातील 4था जो निश्चितच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस बघा ऑफ साइडला सुंदर स्ट्रोक आहे. मनगटातली कला नजाकत दाखवली आहे. चेंडूला पाठवलं बॅक टू बॅक दुसऱ्या लागोपाठच्या दुसऱ्या चौकारासाठी. यावेळेस बघा खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढलं गेलंय. जमिनीला समांतर असा फटका खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, कलेक्शन केलंय. तोपर्यंत एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली आहे. लागोपाठचे 2 चौकार बॅक टू बॅक 2 चौकार आपण बघितले होते. त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना बघायला मिळाली. धावफलक असणार आहे या सिंगलच्या साह्यानं 15 याकड्यावरती 15 रन्स ऑन स्कोअर कार्ड. 15 धावा आपण धावफलकावरती बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल, ज्याचं पहिलं षटक अद्याप प्रगतीपथावरती सुरू आहे. 15 धावा तर बनवल्यात. बघा त्या लहान मुलांना विनंती असणार आहे बोर्ड जवळ खेळणाऱ्या की आपण बोर्ड जवळ खेळायचं नाही आहे. दरम्यानच्या काळात एक चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. कुठल्याही प्रकारची धाव नाही, कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कुठल्याही प्रकारचा धक्का नाही. धावफलक असेल 15 वरती स्थिर. पहिलं षटक संपलं गेलंय. एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाच्या अंती बनवल्यात त्या 15 धावा. नक्कीच अरब शेखची आपण विकेट येताना बघितली आहे. एक षटकार तर अरबनं खेळला होता, तदनंतर मात्र आपली विकेट त्याला गमवावी लागली. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये जसा अक्षय जरड दाखल झाला तसं त्यांनी देखील मोठमोठे फटके खेळायला सुरुवात केली. आल्या आल्याच लागोपाठचे 2 चौकार आपण अक्षय जरडच्या बॅटमधनं बघितलेत. चला त्या लहान मुलांना विनंती असणार आहे बोर्ड जवळ आपण खेळायचं नाहीये. बघा त्या मैथिली ताईंचा बॅनर आहे, तिथं जे लहान मुलं खेळत आहेत तिथं कोणीही खेळणार नाही.
खेळायचं नाहीये. आपणास विनंती किंवा सूचना आयोजक कमिटीच्या माध्यमातून जे असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर जोंधळे जो सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती पोहोचला गेलाय अक्षय झरड. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेनं एक सुंदर स्ट्रोक खेळलाय. तदनंतर जर बघितलं तर एक सिंगल आणि तदनंतर क्षेत्ररक्षक राहिलाय दूर. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडलेत कमी. मिळते 4 धावांची हमी. पहिल्या चेंडूवरतीचा उकार अक्षय झरडच्या बॅटमधनं. अक्षय झरड जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाहीये. धावफलक जर बघितलं तर 19 वरती जाऊन पोहोचला गेलाय. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती. समोरच्या बाजूला बटका खेळला. गॅप 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 भेदून काढलाय. अक्षय झरडचा क्लास आहे. क्लासिकल शॉट जो नक्कीच आपण बघितलाय. कव्हर ड्राईव्हचा एक देखना स्ट्रोक चौकार आलाय. बॅक टू बॅक 2 लागोपाठचे 2 चौकार संघाचा धावफलक नेऊन पोहोचवणार आहे ते 23 आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. अक्षय झरड मैदानाच्या आतमध्ये अफलातून बटकेबाजी करताना बघायला मिळालाय. नक्कीच लागोपाठचे 2 चौकार क्लासिकल शॉट जे नक्कीच आपण अक्षय झरडच्या बॅटमधून बघितले. तदनंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय तो समीर. यावेळेस फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बरेचसे दूरवर राहिले तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलायन झालंय. फेकी उत्तम आहे मात्र अक्षयची रनिंग त्याहूनही दर्जेदार आहे. चित्त्याची चपळाई वाऱ्याचा वेग अक्षय झरडच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येत होते 2 ने वाढ. संघाचं धावफलक 2 धावांच्या साह्याने जाऊन पोहोचणार आहे ते तब्बल 25 या आकड्यावरती. 25 रन स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक 2 जे अद्यापही प्रगतीपथावरती जारी. कोण पडणार आहे कोणावर भारी हे बघणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस रात्र डे नाईट पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं गेलं. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहेत. तदनंतर देखील चेंडू पोहोचेल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. खिलाडी के मस्तक पदस्तक देत षटकारासाठी. अक्षय झराड मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाहीये. मोठमोठ्या फटक्यांचा पाऊस अक्षय झराडच्या बॅटमधून वारंवार पाडला जातोय. गोलंदाजावरती आक्रमण हल्ला चढवला जातोय. कशा प्रकारची कामगिरी गोलंदाज समीर जोंधळे यांच्या माध्यमातून केली जाणार. यावेळेस देखील फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. तिथं क्षेत्ररक्षण सुरू आहे. काय अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षणाचं इथं कौतुक करावं लागणार आहे. कारण आपण बघतोय एक जबरदस्त टायमिंग झालेला फटका होता. तिथं त्या चेंडूला फील्ड केलं गेलं. अगदी थर्ड राईट सर्कलच्या आसपास चेंडूला फील्ड करण्यात यश येत आहे. आणि तदनंतर एक सिंगल अक्षय झराडच्या माध्यमातून पळून पूर्ण केली जाते. एक धाव महत्वाची आहे. इथं एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. बूंद बूंद से बनता है सागर. एका धावेने धावांचा डोंगर उभा राहतो. त्यामुळे इथं एक धाव वाचवणं देखील तितकंच गरजेचं महत्वपूर्ण असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. ज्ञानेश्वर खेमनर पोहोचला होता. या चेंडूवरती मोठा फटका तर खेळायचा होता मात्र मिस टाइम स्ट्रोक झाला आणि ज्ञानेश्वर खेमनर यांची विकेट येताना बघायला मिळते. धक्का क्रमांक 2 हादरा क्रमांक 2 जो नक्कीच बसला गेलाय. नक्कीच या स्पर्धेचं 12वं वर्ष जे नक्कीच आपण आजपासून मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना बघतोय. राजवर्धन युथ फाउंडेशन संगमनेर आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग 2026 थरार आजपासून रंगला गेलाय. नक्कीच काल या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ मैदानाच्या आतमध्ये पार पडला आणि तदनंतर आजपासून सुरू झाला अहिल्यानगर जिल्ह्यातील मानाचा करंडक अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचा थरार.
धावफलक जर बघितलं तर धावफलकावरती 32 धावा असणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस बघा हा चेंडू सुरेख अप्रतिम पंचांकडे अपील. पंचांवरती प्रश्नांची सरबत्ती. पंच अद्यापही निर्विकार चेहऱ्याने बघतायत. राजवर्धन युथ फाउंडेशन संगमनेर आयोजित भव्य दिव्य लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग संगमनेर 2026 चा थरार. अहिल्यानगर जिल्ह्यातील मानाचा करंडक, अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग संगमनेर 2026 चा थरार, जो नक्कीच आजपासून मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला गेलाय, रंगला गेलाय. अनेक क्रिकेट रसिक, अनेक खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेत. सर्वांचंच मी करतोय मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक आभार. नॉट आउट निर्णय जो नक्की झालाय, नाबाद असणार आहे फलंदाज. बॅटरचं नाव काय? न्यू बॅटरचं नाव मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय दोन संघांमध्ये सुरू आहे लढत. दोन ताकदवान संघ, दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज झालेत, दोन हात करण्यासाठी सज्ज झालेत. कोण पडणार आहे कोणावर भारी हे बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे. या स्पर्धेचा आज पहिला दिवस, अतिशय देखणं आयोजन आणि नियोजन. संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा, अहिल्यानगर जिल्ह्याचा मानाचा करंडक, अहिल्यानगर जिल्ह्याचा वर्ल्ड कप, जो नक्कीच आजपासून सुरू झाला गेला आहे. संगमनेर तालुक्यातील सर्व क्रिकेट रसिकांसाठी परभणी ठरणार ही क्रिकेटची स्पर्धा. यावेळेस बघा क्षेत्ररक्षक बराचसा दूरवर आहे, तिथं नक्की चेंडू पोहोचल सीमा रेषा पार चौकारसाठी. धावफलक जर बघितलं तर जाऊन पोहोचलं जाईल ते 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड, 36 धावा धावफलकावरती. तिसरं षटक नुकतंच प्रगतीपथावरती सुरू झालं गेलंय. विशाल धारक गोलंदाज आहे. समोर अक्षय जरड. यावेळेस बघा हा चेंडू सुरेख अप्रतिम दमदार आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही, कुठल्याही प्रकारचा धोका नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना बघायला मिळालाय. काय कामगिरी आहे, काय गोलंदाजी आहे. कारण विशालला आपल्या खांद्यांवरती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आयकॉन आहे, बराचसा लांबून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येत असताना मोठी कामगिरी त्याच्या बॅटमधनं आपण वारंवार बघतोय. द मॅन इन फॉर्म आहे. सातत्यानं सध्याच्या घडीला तो टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवतोय. यावेळेस यष्ट्यांचा वेध, त्रिफळाची बाद, वेगवान तेज तरार गतीचा मारा बीट होतोय आणि तदनंतर फर्निचर उद्ध्वस्त. अक्षय जराड बॅक टू द पॅव्हेलियन. या इनिंग मधील निर्णायक विकेट ठरणार का? अक्षय जराडची विकेट. कारण मोठा धक्का, मोठा हदरा, बडी मछली जाल में, जे नक्कीच अक्षय जराड पॅव्हेलियन मध्ये परतताना बघायला मिळत आहेत.
पुढचा चेंडू यावेळेस कशा प्रकारची कामगिरी असणार आहे. समोरच्या बाजूला सुंदर स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत सिंगल पळून पूर्ण केली गेली आहे. स्ट्राईक एंड वरती तदनंतर सिब्बान जे नक्कीच पोहोचले गेलेत. अगदी संगमनेर तालुक्यातील निमोन गाव आणि या निमोन गावाला बिलॉंग करत असताना संपूर्ण भारतभर, फक्त भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेर देखील या खेळाडूचे नाव चर्चित आलं. ते नाव आहे सिब्बान शेख. यावेळेचा चेंडू खराब वाईड स्क्वेअर लेग स्टिकच्या बराचसा बाहेरच चेंडू आहे. पंचांचा निर्णय जो आलाय. धावफलक जर बघितलं तर एकाने वाढ होईल, अतिरिक्त रूपात एकाने वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 38 याकड्यावरती. 38 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 विशाल दारक यांच्या माध्यमातून प्रगतीपथावरती सुरू आहे. काय घडणार आहे हे बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे. यावेळेस नक्कीच हलक्या हाताने बटका खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, कलेक्शन केलंय तोपर्यंत सिंगल जी पळून पूर्ण केली गेली. धावफलक असेल 39 वरती. बघा संघ पाठलाग करतोय 77 धावांचा. तदनंतर पहिले 2 षटक काहीशे मागडे होते. तिसरं षटक ज्यावेळेस विशालकडे दिलं गेलं तदनंतर तिथं विशाल धारक कमबॅक करताना बघायला मिळाला. काय कामगिरी आहे, काय अप्रतिम कामगिरी आहे, काय दमदार कामगिरी आहे विशाल धारक यांच्या माध्यमातून. आयकॉन आहे आणि आपल्याला नावाला साजेशी अशी खेळी ज्यांच्या माध्यमातून जी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बघा 3 षटकांचा खेळ झालाय. 15 मिनिटं आपल्याला 3 षटक पूर्ण करण्यासाठी लागले. उर्वरित 3 षटकांसाठी देखील 15 मिनिटाचा टाइम शिल्लक राहिलाय. म्हणजे सध्या आपण वेळेवर आहे. 39 धावा धावफलकावरती. अद्यापही 18 चेंडू आणि बनवाव्या लागणार आहेत. त्या तब्बल 18 चेंडू 38 धावा. क्या होगा क्या होने वाला आहे. येणारी वेळ आणि येणारा काळ सांगून जाणार आहे. लाईट बंद करायची. चला ते समोर एक गाडी आहे बघा, तिथली लाईट बंद करायची त्या गाडीची. ओके थँक्यू सर. स्ट्राईक एंड वरती सिब्बान गोलंदाज मार्कर गोलंदाज समीर. पहिला चेंडू लाजवाब आहे, अप्रतिम आहे. सिब्बानला बीट करण्यात इथं यश येत आहे आणि जसा जसा निर्धाव चेंडू होतोय तशी तशी सामन्यात रंगत निर्माण होते. रंगतदार सामना होणार आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नसणार आहे. नक्कीच आपण बघतोय तब्बल 12 वर्ष 12 पर्व या स्पर्धेचं केलं गेलेलं बहारदार आयोजन आणि नियोजन. यावेळेस देखील ऑफ साईडच्या दिशेने फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, कलेक्शन करतोय. दुसऱ्या धावेसाठी पल्ला आहे, प्रयत्न आहे. कलेक्शन करताना यष्टी रक्षकाकडून होते चूक आणि तोपर्यंत सिब्बान शेख क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचले जात आहेत. धावफलक जर बघितलं तर 41 आकड्यावरती जाऊन पोहोचलं जाईल. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड आहे. काय होणार आहे, काय घडणार आहे हे बघणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे. गोलंदाज मार्गावर गोलंदाज समीर, समोर सिब्बान आहे. समीर टू सिब्बान. एक बाजू आपण सिब्बान शेख यांना लढवताना बघायला मिळतोय. यावेळेस बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क झालेला नाहीये. तदनंतर मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये असलेली दरी चेंडूने भेदून काढली आणि तदनंतर चेंडू पोहोचला सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकारासाठी येतोय एक सनसनीत चौकार. धावफलकात होते वाढ. 45 आकड्यावरती संघाचं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय. 45 धावा, 45 रन्स ऑन स्कोर कार्ड. काय होणार आहे हे देखील बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण सिब्बान शेखकडे ती क्षमता आहे, सिब्बानकडे ती ताकद आहे. मोठमोठ्या सामन्यांमध्ये कित्येकदा आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र समोर देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज समीर जो नक्की सज्ज आहे. समीर जोंधळे यांच्या माध्यमातून देखील आपण दर्जेदार कामगिरी वारंवार बघत असतो. यावेळेस स्टेप आउट केलं, डान्सिंग राऊंड द विकेट. त्यानंतर येतो एक बहारदार दमदार षटकार. सिब्बान यांचा जलवा. येतो एक दमदार 6.
धावफलक जर बघितलं तर षटकाराच्या साह्याने जाऊन पोहोचलं जाईल ते तब्बल 51 या आकड्यावरती. 51 संघाचं अर्धशतक होतंय पूर्ण. यावेळी स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये फटका खेळलाय क्षेत्ररक्षक 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 करतोय चूक. चेंडू पोहोचेल सीमा रेषा बाहेर. चौकार. चौकार तर आलाय. धावफलकात होतोय बदल. संघाचा धावफलक 55 वरती जाऊन पोहोचणार आहे. समीकरण बरचसं बदललं गेलंय. अद्यापही विजयासाठी धावा बनवायच्या त्या 22. यावेळेस देखील मोठा फटका तर खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे मात्र तिथं क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. निर्जन स्थळी चेंडू पडला. अतिरिक्त स्थळी चेंडू पडला आणि तदनंतर एक टप्पा खात मैदानाच्या बाहेर गेला. येतोय चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. लागोपाठचे 2 चौकार संघाचं धावफलक जाऊन पोहोचवणार आहेत ते तब्बल 59 या आकड्यावरती. 59 धावा धावफलकावरती. अद्यापही विजयासाठी बनवायच्यात त्या 18 धावा. 12 चेंडू 18 धावा विजयासाठी बनवायच्यात. काहीच सोपं लक्ष आहे, काहीच सोपं आव्हान आहे. मात्र हे आव्हान पूर्ण करत असताना कुठल्या अडचणी येणार का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये जे निश्चितच मिळणार आहे. 12 चेंडू 18 धावा. आव्हान पूर्णपणे सोपं आहे मात्र पुढं गोलंदाज कोण असणार आहे हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. रमेश जे नक्कीच गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी. पंचांकडे अपील आहे. पंचांचे बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. सामन्यात रंगत येणार का हे देखील बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे कारण विकेट तर आली आहे. धावफलक जर बघितलं तर 59 धावा धावफलकावरती आहे. संघ पाठलाग करतोय 77 धावांचा. ते करत असताना सिब्बान तर मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. बाजी लढवतोय. एक बाजूनं मैदान लढवताना बघायला मिळतोय. मात्र इथं सिब्बानला साथ देणं गरजेचं असणार काय आहे कारण 11 चेंडू 18 धावा काहीच सोपं आव्हान आहे. ते पूर्ण करत असताना कुठल्या अडचणी येणार, कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागणार हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. न्यू बॅटर निलेश सर. संतोष कडाळे माफ करा. संतोष कडाळे न्यू बॅटर जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 59 धावांवरती संघाचं धावफलक आहे. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि बनवायच्या त्या 18 धावा.
नक्कीच आपण बघतोय धावफलकावरती 59 धावा आहे. विजयासाठी अद्यापही 18 धावा बनवायच्यात. चेंडू शिल्लक असतील ते 11. न्यू बॅटर संतोष कडाळे जे नक्की स्ट्राईक एंड वरती सज्ज झाले गेलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रमेश आहे. रमेश टू संतोष. कशा प्रकारची असणार आहे कामगिरी हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. 11 चेंडू 18 धावा. काय होणार, काय घडणार, पुढचा चेंडू. बॅटची कडा तर चेंडूने घेतली, त्यानंतर 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवण्यात यश आलं आणि तोपर्यंत सिब्बान शेख एक दमदार रनिंग बिटवीन द विकेट आणि त्यानंतर सिंगल जी पळून पूर्ण केली गेली. त्यानंतर रिव्ह्यूची मागणी. फलंदाज सुखरूप असणार का हे बघणं महत्वपूर्ण ठरणार तर आहे, कारण सिब्बान शेख विकेट मोठी आहे आणि एका धावेसाठी जर सिब्बान सर बाद होत असेल तर ही खूप महत्वाची बाब आहे. नक्कीच आपण बघतोय आमचे अमन शर्मा सर जे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहे, त्यांचा निर्णय येतोय नॉट आउट. फलंदाज सुखरूप जो नक्कीच पोहोचला गेलाय. जो नक्कीच सुखरूप क्रीज मध्ये पोहोचला गेलाय सिब्बान. त्यानंतर सामन्याचं समीकरण आहे उर्वरित 10 चेंडू 17 धावा. 60 धावा धावफलकावरती आहे. उर्वरित 10 चेंडू 17 धावा तर बनवायच्यात. क्या होगा क्या होने वाला आहे येणारी वेळ आणि येणारा काळ मैदानाच्या आतमध्ये सांगून जाणार आहे. ही इनिंग संपवण्यासाठी आपल्याकडे वेळ शिल्लक राहिलाय तो 7 मिनिटांचा. 7 मिनिटांचा वेळ आहे, त्यामध्ये आपल्याला 10 चेंडू टाकायचेत. त्यामुळे घाई करणं तर गरजेचं राहणार आहे, कारण 30 मिनिटांचा वेळ संपला आणि तदनंतर देखील काही चेंडू टाकायचे शिल्लक राहिले तर आपल्याला एक खेळाडू जो सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. धावफलक जर बघितलं तर 60 वरती आहे. काय होणार, काय घडणार. सिब्बान मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे. सिब्बानला जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घ्यावी लागणार आहे, कारण महत्वपूर्ण सामना आहे, महत्वाची लढत आहे. ही लढत लढत असताना सिब्बान कशा प्रकारची कामगिरी करेल याच्यावरती प्रत्येकाची नजर असणार आहे, कारण बरेचसे फॅन सिब्बानचे आहेत. बराचसा फॅन बेस सिब्बानचा मोठा आहे आणि तोच सिब्बान मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रमेश, समोर सिब्बान आहे. उर्वरित 10 चेंडू 17 धावा बनवायच्या. रंगत तर सामन्यात निर्माण झाली आहे. यावेळेस स्टेप आउट केलं तरी देखील पंचांचे हात जमिनीला समांतर. चेंडू आलाय अवांतर. धाव फलकात होणार आहे 1 ने वाढ. अतिरिक्त रूपात होते वाढ. धाव फलक 61 वरती. या धावा रोखाव्या लागतील. अतिरिक्त स्वरूपात येणाऱ्या धावा रोखाव्या लागतील. क्षेत्ररक्षण सुरेख दर्जेदार करावं लागेल, कारण उर्वरित 10 चेंडू धावा बनवायच्या, त्या 16 त्या बनवत असताना सिब्बान मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे. हा देखील चेंडू खराब आहे, वाईड आहे, स्क्वेअर आहे. बराचसा ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला गेला आणि तदनंतर लागोपाठचे 2 चेंडू खराब. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड. दिशा भरकटणारी गोलंदाजी जी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये म्हणता येणार आहे. गोलंदाज रमेश यांच्या माध्यमातून. रमेश टू सिब्बान. यावेळेस सुरेख फटका खेळला आहे. तदनंतर 2 क्षेत्ररक्षकांमध्ये असलेली दरी भेदून काढली. येतोय सनसनीत चौकार. हे रास्ते हे 4 के आलाय चौकार. संघाचा धावफलक जर बघितलं तर 66 आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलंय. अद्यापही विजयासाठी बनवायच्यात 11 धावा. काय होणार आहे, काय घडणार आहे. उर्वरित 11 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण एक महत्वाचा सामना आहे, एक दमदार सामना आहे. यावेळेस नक्की झालं की आता फटका खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय, तोपर्यंत एक सिंगल जी पळून पूर्ण केली गेली आहे. धाव संख्येत 1 ने वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचणार आहे ते 67 आकड्यावरती. 67 धावा धावफलकावरती. आपण जर इथं पराभूत होत असाल तर आपण पोहोचतोय कॉल बॅकला.
यावेळेस हा चेंडू सुरेख आहे, अप्रतिम आहे, दर्जेदार आहे. रिव्ह्यूची मागणी जी नक्कीच केली जाते. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. बघूया काय येतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय. नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो, एका बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे तुषार भाऊ शिंदे युवा मंच हा संघ आहे, तर त्यांच्या विरोधात अभिमन्यू ऋग्वेद किंग्ज समृद्धी 11 निमगाव जाळी हा संघ सामना खेळतोय. एक महत्वपूर्ण लढत आहे, एक महत्वाचा सामना आहे. चेंडू आलाय स्वेअर वाईड स्वरूपाचा चेंडू असणार आहे. पंचांनी आपला निर्णय जो नक्कीच मागे घेतला, तिसऱ्या पंचांकडे अपील केलं होतं. वाईड स्वरूपाचा चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येत होणार आहे 1 ने वाढ. संघाचं धावफलक जाऊन पोहोचेल 68 वरती. अद्यापही बनवायच्यात त्या 9 धावा. काय होणार, काय घडणार? 9 धावा बनवायच्यात. सामना काहीसा सोपा झालाय. समोर गोलंदाज रमेश जनकी सज्ज आहेत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूचा बराचसा दूरवर आहे, पाठलाग करतोय. पाठ मोरा आहे आणि तिथं सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. मात्र तोपर्यंत तब्बल 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या गेल्या. 3 धावा येणार आहे. धाव संख्येत होतोय बदल. संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 71 वरती. अद्यापही बनवायच्या 6 धावा. चेंडू शिल्लक असणार आहेत ते 7 चेंडू 6 धावा. काय होणार आहे, काय घडणार आहे हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. सुंदर प्लेसमेंट आहे. तिथं क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार चौकारसाठी. अद्यापही विजयासाठी बनवायच्या 2 धावा. चेंडू शिल्लक असणार आहेत 6. कोण होणार आहे विजयी, कोण होतंय पराभूत हे बघणं महत्वाचं ठरेल. कारण इथं जर आपण पराभूत होत असाल तर आपले 2 पराभूत होत आहेत, त्यामुळे आपला संघ कॉलबॅकला पोहोचणार आहे. त्यामुळे इथं विजय मिळवायचा आहे. विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असताना 2 संघ जे नक्की झुंज देत आहेत. यावेळेस बघा हलक्यातून सिंगल पळून पूर्ण केली गेली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नितीन जे नक्की सज्ज झालेत. अद्यापही 1 धाव विजयासाठी बनवायचे. 5 चेंडू 1 धाव स्ट्राईक रेट वरती. नवनिर्माण की जान सिब्बान. यावेळेस नक्की चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. आर पार येतोय सनसनीत चौकार. सामन्यात विजय होणारा संघ ठरलाय तो राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बेल्लाळे तुषार भाऊ शिंदे युवा मंच हा संघ. या सामन्यात होतोय विजयी. तर पराभूत संघाचे देखील नक्कीच आपण कौतुक करणार आहे. यानंतर सामना खेळवला जाईल तो वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. त्यांच्या विरोधात संघ असणार आहे राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे तुषार भाऊ शिंदे युवा मंच. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे अमोल भाऊ कवडे यांच्या हस्ते आपण होणाऱ्या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल करतोय.